वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, एपीआय शंकर धायगुडे, निलेश सोनवणे, पीएसआय मुकेश गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला। याप्रसंगी सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश देवरमणी यांनी असे कर्तबगार अधिकारी पोलीस दलाची शान आहेत, तर पोलीस दलाच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी आभार मानून व्यापाऱ्यांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या। महेश धाराशिवकर यांनी आभार मानले। याप्रसंगी पूर्व विभाग अध्यक्ष व्यंकटेश बिटला, प्रकाश चडचणकर, अभिषेक रामपुरे, अमित काबडे, प्रदीप भोळा, सोमशंकर कंठीमठ, नागेंद्र रायकर, अनिल बिराजदार, दिगंबर पालनकर, अनिल रेवणकर, सुधाकर शहाणे, भाईकट्टी सराफ, कपिल वेर्णेकर, अनुप रायकर आदी सराफ व्यापारी उपस्थित होते। शंकर धायगुडे साहेब, निलेश सोनवणे साहेब, मुकेश गायकवाड साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत। त्याचं प्रयोजन काय तर आपल्या सदस्याचं जे विजापूर रोडला दुकान होतं त्या दुकानात दरोड्याचा प्रयत्न झाला होता आणि ते अत्यंत कठीण असं कामगिरी होती की त्यांनी अतिशय कमी वेळामध्ये अतिशय चातुर्यानं त्या घटनेचा तपास करून त्या आरोपींना अटक केलं। सोलापुरात ही पहिली घटना होती आणि मला वाटतं की शेवटचीच घटना असेल, कारण जर असे अधिकारी असतील तर असे प्रयत्न पुन्हा होणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे। आणि त्या अधिकाऱ्यांचा गुणगौरव करणे हे समाजाचं देखील कर्तव्य असतं आणि त्या कर्तव्याला जागून आज आपण सर्व सदस्य या ठिकाणी या अधिकाऱ्यांचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल देखील मी आपल्या सर्वांचा आभार मानतो। आपल्या सोलापूर आयकोल हद्दीमध्ये ज्वेलर रॉबरीचा जो गुन्हा घडला होता त्या गुन्ह्याच्या क्राईम ब्रँचच्या पथकाने तत्परतेने तपास करून गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल सोलापूर सराफ असोसिएशनचे जे सर्व पदाधिकारी अध्यक्ष आहेत यांनी आम्हाला इथं बोलून आमचा उचित सन्मान केला, त्याबद्दल मी सर्वांचे प्रथम आभार मानतो। हा जो प्रोग्राम तुम्ही एक फॉर्मल आयोजित केलेला आहे ह्याच्या आधी एक दोन वेळा झाला, थोडंसं मागं पुढं झालं, परंतु असा सन्मान केल्यामुळं नक्कीच जे काम करणारे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, तर त्यांचा हौसला अजून वाढतो आणि चांगल्या प्रकारचं काम आमच्या हातून घडण्यासाठी प्रेरणा मिळते। सोलापूर शहर आयुक्तालयामध्ये मी इथं समजा एक 5-6 महिन्यापासून चार्ज घेतल्यापासून समजा हा ज्वेलरचा पहिलाच गुन्हा असेल, परंतु एकदम मिनिट टू मिनिट CCTV फुटेज बघणं, तांत्रिक तपास करणं, ह्या गोष्टी आमचे जे अधिकारी आहेत सर्वच कर्मचारी आहेत, म्हणजे पूर्ण आमच्या 7चे 7 टीम, त्याच्यामध्ये प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी होती। कुणी फुटेज बघत होतं, कुणी मोबाईल डाटाचं हे करत होतं, कुणी बाकीचा डम डाटा काढत होतं। सर्वांनी हा तपास केल्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा क्ल्यू लावून आणि आरोपी पकडले आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की हे आरोपी जर पकडले नसते तर कदाचित त्यांनी अजून गुन्हा केला असता, कारण ह्याच आरोपींच्यापैकी 2 आरोपींनी यापूर्वी 1 महिन्यापूर्वी एक पेट्रोल पंपावरती हा लुटीचा प्रकार केला होता।